नमस्कार. जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहे. नवरात्र सुरू झाल्यामुळे आपण आता नवरात्राची रेसिपी बनवणार आहे. आणि आपण आज जो साबुदाणा बनवणार आहे तो बारीक साबुदाण्याची आपण खिचडी बनवणार आहे. ती कशी बनवली जाते आणि ती चवीलासुद्धा खूप छान लागते, म्हणून आज मी याची रेसिपी बनवली आणि तो साबुदाणा कसा भिजवावा यासाठी मी रेसिपी बनवलेली आहे. एक वाटी साबुदाणा आहे हा, आणि त्यामध्ये आपण अर्धा आपल्या बोटाचं पेर पर्यंत आपण पाणी टाकायचं आहे. एक पेरपर्यंत पाणी टाकलं आहे मी, आणि आपण ही 5 मिनटं भिजून देणार आहे. तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेणार आहे. आपण खिचडीसाठी आपल्याला अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहे. आपला साबुदाणा भिजेपर्यंत आपण त्याचे जे लागणारं साहित्य आहे ते करून घेणार आहेत. त्यासाठी आपण आता शेंगदाणे अगोदर भाजून घेणार आहे. शेंगदाणे जे आहे ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. आपण यासाठी शेंगदाण्याचा कूट करणार आहे. हे शेंगदाणे जे आहे ते असे भाजल्यानंतर आपण त्याचा कूट करणार आहे. तर त्याची टरकल काढून आपण त्याचा कूट करून घेणार आहेत. आता ही शेंगदाणे जे आहेत ती भाजलेली आहेत आणि आता मी ती साईडला काढली आहे. आणि ती थंड होईपर्यंत आपण त्यासाठी लागणारे खिचडीसाठी लागणारे बटाटे जे आहे त्याची साल काढून मी कापून घालणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. बटाट्याने साल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल. अशा प्रकारे बटाटे साळून घेऊन असं बारीक काप करून घेतली आहे. आणि आपण ही बारीक काप करायची कारण ही परतल्यानंतरच लगेच शिजली पाहिजे, म्हणून आपण याची अशी बारीक काप करून घेतली आहे. आणि तुम्ही बघू शकता, आणि संपूर्ण जो आपला व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा तुम्ही, की आपण जी बारीक साबुदाणा आहे त्याची खिचडी कशी प्रकारे बनवलेली आहे. आता आपण ही बटाटे जे आहे ती अशी कापून घेतलेली आहे आणि ही आता आपण पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. यामध्ये पाणी टाकणार आहे जेणेकरून आपलं बटाटा जे आहे ते लाल होणार नाही. आणि हिरवी मिरची जी आहे ती सुद्धा आपण चिरून घेणार आहे. तुम्हाला जर यामध्ये लाल मिरची वापरायची असेल तर लाल मिरचीसुद्धा तुम्ही दळून यामध्ये टाकू शकता. पण मी यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरची मी यामध्ये घातलेले आहे. यापेक्षा तुम्हाला जास्त आज तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखटसुद्धा टाकू शकता. अशा प्रकारे हिरवी मिरची जी आहे ती अशीसुद्धा आपण चिरून घेतलेली आहे. आता यानंतर मी एका साईडला लगेचच आपण आता आपला जो साबुदाणा आहे तो 5 मिनटं आपण भिजून दिलेला आहे. आणि 5 मिनटात लगेचच तो असा उमटून घ्यायचा आहे. या साबुदाणा भिजायला जास्त वेळ लागत नाही, आणि यामध्ये जर जास्त वेळ लागला तर तो साबुदाणा चिकट होतो आणि एकमेकाला चिटकला जातो. म्हणून याचं पाणी जे आहे ते आपण असं लगेच काढून घ्यायचं आहे. 5 मिनटानंतर लगेच आपण हे काढून घेतलं आहे आणि आपला हा साबुदाणासुद्धा लगेच भिजला गेलेला आहे. यामध्ये बघू शकता तुम्ही की आपलं पाणी याचं किती खाली आलं आहे. एवढं पाणी त्यामध्ये होतं ते निघलेलं आहे. आणि आता ही चाळणीमध्ये मी अशी उमटून घेतले आहे. थोड्या वेळ आपण ही साईडला ठेवणार आहे. तोपर्यंत आपला साबुदाणासुद्धा पाणी असेल तर थोडंसं निघून जाईल. तोपर्यंत आपण आपल्या खिचडीला फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी आता आपण अगोदर शेंगदाणे जे आहे ते अशी हाताने त्याचे टरकलं काढून मिक्सरमध्ये दळून घेतले. जाडसरच कूट मी यामध्ये वापरणार आहे. असं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचा जाडसर असा कूट मी करून घेतलेला आहे. आता यानंतर लगेचच इकडं कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये तूप घातले. तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेलसुद्धा वापरू शकता. यामध्ये मी साजूक तुपाचा वापर केला आहे. आणि आपण जे बटाटे कापलेली होती ती बटाटे आपण यामध्ये टाकणार आहेत. बटाटेसुद्धा आपण परतून घ्यायची आहेत. आणि हिरवी मिरची जी आपण चिरलेली तीसुद्धा मी लगेचच यामध्ये टाकून घेणार आहे. आणि ह्या दोन्हींनासुद्धा आपण छान अशी वाफ देऊन घेणार आहेत. असं झाकण ठेवून त्याची वाफ देऊन घेणार आहे. आणि बघू शकता लगेचच आपला बटाटासुद्धा लगेचच परतलं गेलं आहे आणि लालसरसुद्धा झालेलं आहे. आणि साबुदाणा आपण लगेच यामध्ये टाकून घेणार आहेत. साबुदाणा टाकला की लगेचच आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, जेणेकरून तो साबुदाणा जो आहे
शेंगदाण्याचे कूट टाकल्यामुळे तो एकमेकाला चिकटला जात नाही आणि चिकट खिचडी होत नाही. मग सुटसुटीत खिचडी होण्यासाठी आपण लगेचच साबुदाण्यामध्ये लगेचच आपण शेंगदाणे असे टाकून घ्यायचे. त्यामुळं ती खिचडी जी आहे ती लगेचच अशी मोकळी आणि सुटसुटीत होते. अशा प्रकारे आपण जो शेंगदाणे भाजलेली होती, अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेली होती ती यामध्ये टाकलेली आहे आणि 1 वाटी साबुदाणा होता. आणि असं छान असं आपण 5-1 मिनटं छान अशी परतून घ्यायची. आपण हिला वाफ देणार नाही, तशीच मी परतून घेतली आहे. वाफ दिल्यानंतर ती पुन्हा चिकट होईल म्हणून आपण तिला वाफ दिली नाही आहे. आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालायचं आहे आणि फक्त परतण्यासाठीच थोडंसं मेहनत लागते आणि छान असं आपण ही परतून घ्यायचं. आणि चवीलासुद्धा हा साबुदाणा खूप छान लागतो. तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. आणि बघू शकता तुम्ही आपली ही 5-1 मिनटं छान अशी परतून झाल्यानंतर आपली खिचडी जी आहे ती कशी तयार झाली आहे. कमी गॅस करून अशी छान अशी आपण ही खिचडी जी आहे ती आपली अशी परतून झालेली आहे. अशा प्रकारे आपली खिचडीची जी रेसिपी आहे स्मॉल साबुदाण्याची आपण ही खिचडी बनवलेली आज. आणि याआधीसुद्धा आपण मोठ्या साबुदाण्याचीसुद्धा खिचडी बनवलेली आहे. त्याच प्रकारे आपण ही सुद्धा खिचडी अशाच प्रकारे आपण ही बनवू शकतो. आणि खूपच छान अशी आणि मोकळी सुटसुटीत अशी ही खिचडी तयार झाली आहे. आणि हा साबुदाणासुद्धा छान लागतो. याची रेसिपी ट्राय करून बघा तुम्ही. आणि आता आपण ही काढून दाखवते तुम्हाला की ही जी खिचडी आहे आपली ही कशी तयार झाली आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण अशी खिचडीची जी रेसिपी आहे ती आपली संपूर्ण तयार झाली आहे. अशी ही मोकळी आणि सुटसुटीत आपण याचीसुद्धा खिचडी बनवलेली आहे. आणि हा साबुदाणा बारीक असल्यामुळं थोडासा चिकटसुद्धा होऊ शकतो. पण यामधलं जर पाणी आपण लवकर उमटून घेतलं तर मग तो चिकट होत नाही आणि लवकरसुद्धा तो भिजला जातो. त्यामुळे जास्त वेळ भिजवायचा नाही आहे, नाहीतर मग ती खिचडी चिकट होते. अशा प्रकारे आपण ही साबुदाण्याची खिचडीची रेसिपी केली आहे. म्हणजे बारीक साबुदाण्याची खिचडीची आज आपण रेसिपी केली आहे. आणि तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये ही साबुदाणा आणून त्याची खिचडी नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.